नमस्कार. संतांच्या प्रत्येक अभंगात एक आर्त हाक आहे आणि सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. आपण शब्दांचा अर्थ तर वाचतो, पण त्यामागचा भाव समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या दिव्य अनुभूतीपर्यंत घेऊन जाईल. विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या विचारांच्या प्रवाहात सहभागी व्हा. आज आपण संत परंपरेतील एका अत्यंत निष्ठावान आणि समर्पित व्यक्तिमत्वाच्या म्हणजेच संत संताजी जगनाडे महाराज यांच्या एका अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण अभंगाचे श्रवण आणि चिंतन करणार आहोत. संत संताजी महाराज म्हणजे साक्षात भक्तीचे आणि सेवेचे चालते बोलते रूप. त्यांची भक्ती अत्यंत साधी, सरळ पण तितकीच सखोल होती. संत तुकाराम महाराजांचे सावलीसारखे सोबती असणाऱ्या संताजी महाराजांनी स्वतःला नेहमीच अत्यंत नम्र ठेवले. आज आपण जो अभंग पाहणार आहोत तो त्यांच्या याच निस्सीम भक्तीची आणि अत्यंत निर्मळ अशा शरणागतीची मोठी साक्ष देतो. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कोणत्याही मोठ्या पांडित्याची गरज नसते, तर फक्त एका शुद्ध मनाची आणि अतूट विश्वासाची गरज असते. हाच महान संदेश त्यांनी या अभंगातून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. मशी ते ब्रह्मज्ञान काही नाही, आपुल्या कृपेने होईल सर्वथाही. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात संत संताजी महाराज अत्यंत नम्रपणे भगवंतासमोर आपली असमर्थता व्यक्त करत आहेत आणि स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवत आहेत. ते म्हणतात, हे देवा, हे विठुराया, मला वेदातले, पुराणातले किंवा शास्त्रांमधले ते अवघड असे कोणतेही ब्रह्मज्ञान मुळीच अवगत नाही. मी एक अत्यंत सामान्य आणि अज्ञानी जीव आहे. मला मोठे मोठे तत्वज्ञान सांगता येत नाही किंवा मला कठीण असे कोणतेही योगमार्गही माहीत नाहीत, पण माझा तुझ्यावर एक अतूट आणि अढळ असा विश्वास आहे. ते पुढे म्हणतात की जरी माझ्याकडे ज्ञानाचा खजिना नसला तरी केवळ तुझ्या एका कृपादृष्टीने मला सर्व काही प्राप्त होईल. तुझी कृपा हीच माझ्यासाठी सर्वोच्च ज्ञान आहे. भगवंताच्या एका कृपेने अशक्य ते अगदी सहज शक्य होऊ शकते, असा अत्यंत ठाम विश्वास संताजी महाराज येथे व्यक्त करत आहेत. खऱ्या भक्ताला कोणत्याही पोथी पुराणांच्या ज्ञानाचा मुळीच अहंकार नसतो, तर तो स्वतःला पूर्णपणे भगवंताच्या चरणी अर्पण करतो. भगवंताची कृपा हीच सर्व ज्ञानाची आणि कल्याणाची जननी आहे. हा अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी विचार या चरणातून आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक संदेश. मंडळी, या पहिल्या चरणातून संताजी महाराज आपल्याला नम्रतेचा आणि अहंकार शून्यतेचा खूप मोठा सामाजिक संदेश देतात. आजच्या जगात माणसाला जरा काही यश मिळाले, थोडे पैसे मिळाले किंवा एखादी मोठी पदवी मिळाली की लगेच त्याचा अहंकार जागा होतो. मला सगळं काही समजतं आणि समोरचा मूर्ख आहे ही वृत्ती समाजात खूप वाढली आहे. पण जोपर्यंत आपण आपले अज्ञान मान्य करत नाही आणि नम्र होत नाही, तोपर्यंत प्रगतीचे आणि खऱ्या ज्ञानाचे दरवाजे उघडत नाहीत. समाजातील मोठ्या अनुभवी लोकांच्या आणि गुरूंच्या मार्गदर्शनाला शरण जाणे हाच व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीचा मार्ग आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. तुम्ही एखाद्या मोठ्या शहरातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या एका कृषी अधिकाऱ्याचा विचार करा. तो तरुण अधिकारी जेव्हा पहिल्यांदा एका खेड्यात नोकरीला येतो तेव्हा त्याला आपल्या पुस्तकी ज्ञानाचा आणि पदवीचा खूप अहंकार असतो. तो वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने शेतीचे धडे द्यायला जातो. पण जेव्हा गावात सलग 2 वर्षे पावसाचे प्रमाण कमी जास्त होते आणि हवामान बदलते, तेव्हा त्याचे ते पुस्तकी ज्ञान कुचकामी ठरते आणि पिके वाया जाऊ लागतात. अशा वेळी तोच अधिकारी जेव्हा आपला अहंकार बाजूला ठेवतो आणि गावातील एका 70 वर्षांच्या अशिक्षित पण अत्यंत अनुभवी शेतकऱ्याकडे जाऊन विचारतो की बाबा, आता आपण काय करायला हवे, तो शेतकरी जमिनीचा पोत बघून आणि वाऱ्याची दिशा ओळखून पारंपरिक पद्धतीने पाण्याचे नियोजन कसे करायचे आणि कोणती पिके घ्यायची ते सांगतो. त्या अधिकाऱ्याने आपली पदवी बाजूला ठेवून त्या शेतकऱ्यापुढे नम्रता दाखवली आणि माझ्याकडे हे प्रत्यक्ष कामाचे ज्ञान नाही हे प्रामाणिकपणे मान्य केले. त्याच्या या एका कृतीमुळे आणि नम्रतेमुळे संपूर्ण गावाची शेती वाचते आणि गावाची प्रगती होते. हाच तो संदेश आहे. जोपर्यंत आपण नम्र होत नाही तोपर्यंत समाजाचे भले होत नाही. दुसरा चरण. होईल मज आणि माझ्या कुळांशी, पांडुरंग मुळाशी सर्व आहे. भावार्थ विश्लेषण. आता या दुसऱ्या चरणाकडे वळताना आपण पाहतो की संताजी महाराजांचा भगवंतावरील विश्वास किती व्यापक आणि विशाल आहे. ते फक्त स्वतःच्या एकट्याच्या कल्याणाचा विचार करत नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण कुळाच्या आणि वंशाच्या उद्धाराची खात्री बाळगून आहेत. ते अगदी ठामपणे सांगतात की माझ्या विठ्ठलाची कृपा जेव्हा माझ्यावर होईल तेव्हा केवळ माझाच नव्हे तर माझ्या संपूर्ण पिढ्यांचा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा नक्कीच उद्धार होईल. याला कारणही तसेच आहे, कारण या संपूर्ण जगाचा, या अथांग विश्वाचा मूळ आधारच माझा पांडुरंग आहे. जो भगवंत या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता आहे, ज्याच्या इच्छेशिवाय या जगातले एक पानही हलू शकत नाही, तो प्रत्यक्ष पांडुरंगच जर माझ्या पाठीशी उभा असेल तर मला आणि माझ्या कुळाला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. जेव्हा आपण विश्वाच्या मुळाशी असलेल्या त्या परमेश्वराला शरण जातो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व फांद्या, पाने आणि फुले म्हणजेच आपले संपूर्ण जीवन आणि आपले कुटुंबीय आपोआपच बहरून येतात.
ईश्वरावरील निस्सीम भक्ती ही केवळ एका व्यक्तीला नाही तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या संपूर्ण पिढ्यांना तारून नेते, असा अत्यंत भव्य आणि सकारात्मक विचार संताजी महाराजांनी या ओळींमधून आपल्यासमोर मांडला आहे. सामाजिक संदेश. माझ्या मित्रांनो, इथे महाराज अतिशय मार्मिकपणे सांगत आहेत की जर आपली मुळे घट्ट असतील, जर आपला पाया मजबूत असेल, तर फक्त आपलेच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आणि पुढच्या पिढीचे कल्याण होते. आज समाजात आपण पाहतो की लोक फक्त स्वतःच्या तात्पुरत्या फायद्याचा विचार करतात, भ्रष्टाचाराने लवकर मोठे होण्याचे स्वप्न पाहतात. पण समाजात एक आदर्श पिढी घडवायची असेल तर आपल्या घराण्याचा आणि कुटुंबाचा पाया हा नैतिकता, प्रामाणिकपणा आणि चांगल्या मूल्यांवर उभा असायला हवा. मुळाशी असलेले हे चांगले विचारच कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला सावरून धरतात. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक अत्यंत जिवंत उदाहरण म्हणजे एका प्रामाणिक सरकारी कर्मचाऱ्याचे कुटुंब. समजा एक माणूस आहे ज्याने आयुष्यभर अत्यंत इमानदारीने नोकरी केली. त्याने लाच घेण्याच्या अनेक संधी नाकारल्या. सुरुवातीला त्याच्या कुटुंबाला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. हव्या त्या सुखसोयी मुलांना देता आल्या नाहीत. आजूबाजूचे लोक त्यांची थट्टा करायचे की एवढे प्रामाणिक राहून काय महाल बांधले. पण त्या माणसाने आपली मूल्यांची मुळे कधीच सोडली नाहीत. तो नीतिमत्तेचा पाया त्यांनी जपला. परिणामी त्यांच्या घरात वाढलेल्या मुलांना पैशापेक्षा कष्ट आणि सत्याची किंमत समजली. तीच मुले मोठी होऊन कष्टाने उच्च पदावर पोहोचली. आज तो संपूर्ण समाज त्याच कुटुंबाचा आदर्श देतो. एका माणसाने आपली मुळे घट्ट धरून ठेवल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे कल्याण झाले. थोडे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपली मूल्ये विकली असती तर कधीतरी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकून त्यांचे घर आणि प्रतिष्ठा त्याच वेळी उद्ध्वस्त झाली असती. तिसरा चरण. संतू म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे, आपुले ते मन सुधारले. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, अभंगाच्या या शेवटच्या चरणात तर संताजी महाराजांनी आध्यात्मिक साधनेचे संपूर्ण सारच आपल्याला एका वाक्यात सांगून दिले आहे. महाराज म्हणतात की जगाचे ते गूढ तत्वज्ञान, ते परब्रह्म किंवा तो परमेश्वर नेमका कसा आहे हे सर्व तो परमेश्वरच जाणो. मला त्या अवघड तत्वज्ञानाच्या किंवा कोणत्याही वादाच्या जाळ्यात मुळीच पडायचे नाही. जग कसे निर्माण झाले, देव कसा दिसतो, या सगळ्या मोठ्या चर्चा करण्यासाठी जगात अनेक मोठे विद्वान असतील. पण माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी कोणती असेल तर ती म्हणजे माझे स्वतःचे मन सुधारणे. संताजी महाराज अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगतात की बाहेरचे जग जिंकण्यापेक्षा किंवा मोठे पुस्तकी ज्ञान मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जिंकणे, स्वतःच्या मनातील विकार दूर करून त्याला शुद्ध करणे, हीच खऱ्या अर्थाने सर्वात मोठी भक्ती आहे. ज्याचे मन निर्मळ झाले, ज्याच्या मनातील द्वेष, मत्सर आणि अहंकार समूळ नष्ट झाला, त्याला प्रत्यक्ष भगवंत भेटल्यासारखेच आहे. परमेश्वराची प्राप्ती ही बाहेर कुठेही नसून ती आपल्या शुद्ध झालेल्या आणि सुधारलेल्या मनातच दडलेली आहे. त्यामुळे माझे मन जर चांगल्या मार्गावर आले असेल, ते जर भगवंताच्या भक्तीत आणि प्रेमात पूर्णपणे रंगून गेले असेल, तर मला इतर कोणत्याही ज्ञानाची गरज उरत नाही. सामाजिक संदेश. मंडळी, हा शेवटचा चरण म्हणजे आजच्या काळातील सर्वात मोठा डोळ्यात अंजन घालणारा संदेश आहे. महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञान किंवा मोठे तत्वज्ञान कोणाला समजले असेल ते समजू दे, जगातील सर्व गोष्टी कोणालाही माहीत असू देत, मला फक्त इतकेच माहीत आहे की मी माझे स्वतःचे मन सुधारले आहे. आज समाजात आपण पाहतो की प्रत्येक जण दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. जगातील सर्व समस्यांवर आपण नाक्यावर, चहाच्या टपरीवर किंवा सोशल मीडियावर लांबलचक चर्चा करतो, पण स्वतःमध्ये काहीच बदल करत नाही. खरा सामाजिक बदल हा स्वतःचे मन सुधारण्यापासून आणि स्वतःला बदलण्यापासून सुरू होतो. वास्तविक जीवनातील उदाहरण हे समजून घेण्यासाठी आपण एका अशा तरुणाचे उदाहरण घेऊ जो रोज सोशल मीडियावर शहरात किती कचरा आहे, प्रशासन कसे काम करत नाही आणि लोक कसे मूर्ख आहेत यावर भडक पोस्ट लिहितो. तो संपूर्ण जगाला स्वच्छतेचे आणि नागरिकत्वाचे धडे देत असतो. पण एक दिवस तोच तरुण गाडीवरून जाताना ट्रॅफिक सिग्नल तोडतो आणि आपल्या हातातली पाण्याची रिकामी बाटली सरळ रस्त्यावर फेकून देतो. जगाला सुधारण्याचा ठेका घेतलेल्या या माणसाचे स्वतःचे मन आणि सवयी मात्र अत्यंत खराब आहेत. या उलट त्याच रस्त्यावर राहणारा एक सामान्य व्यावसायिक रोज सकाळी आपले दुकान उघडण्यापूर्वी स्वतःच्या दुकानाबाहेरचा आणि आजूबाजूच्या रस्त्यावरचा कचरा शांतपणे उचलतो आणि कचरा कुंडीत टाकतो. तो कुणालाच भाषण देत नाही, पण त्याचे ते स्वतःला सुधारलेले वागणे बघून आजूबाजूचे इतर 4 दुकानदारही आपला परिसर स्वच्छ ठेवू लागतात. तो एकटा माणूस कोणते मोठे ज्ञान न पाजळता केवळ आपले मन आणि कृती सुधारून संपूर्ण परिसर बदलतो. स्वतःमध्ये केलेला सकारात्मक बदल हाच समाजासाठी सर्वात मोठा उपदेश असतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या आपल्या तरुण पिढीकडे अफाट बुद्धिमत्ता आहे, जग जिंकण्याची जिद्द आणि ऊर्जा आहे. पण या प्रवासात आपण अनेकदा खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या यशाच्या व्याख्यांमध्ये अडकतो. संताजी महाराज या अभंगातून तरुणांना अंतर्मुख करणारा एक अत्यंत मोलाचा संदेश देत आहेत. जगातलं कोणतंही मोठं ज्ञान मिळवण्याआधी स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं आणि मन शुद्ध ठेवणं ही यशाची पहिली पायरी आहे. आजचा तरुण खूप महत्वाकांक्षी आहे, पण या महत्वाकांक्षेसोबतच मन शांत आणि स्थिर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमचं मन जितकं सकारात्मक असेल तितके तुम्ही आयुष्यातील मोठे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल. बाहेरच्या जगात क्रांती करण्याआधी स्वतःच्या आत एक सकारात्मक बदल घडवून आणण्याची गरज आहे. मन सुधारले की जीवन आपोआप सुधारते. आपल्याकडे कितीही कौशल्य किंवा ज्ञान असलं तरी अहंकार न ठेवता कायम नम्र राहिलं पाहिजे. जसे महाराज अत्यंत मोठे असूनही म्हणतात की मला काही ज्ञान नाही, तशीच नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती तरुणांनी कायम ठेवली पाहिजे. जो नम्र असतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी नेहमी तत्पर राहतो. रिकाम्या भांड्यातच आपण काहीतरी भरू शकतो, त्यामुळे मी परिपूर्ण आहे हा विचार बाजूला ठेवून सतत विद्यार्थी दशेत राहणे हे प्रगतीचे लक्षण आहे. झाडाची फांदी कितीही उंच आकाशात गेली तरी तिचं संपूर्ण अस्तित्व आणि जीवन तिच्या मुळांवर अवलंबून असतं. तरुणांनी आपल्या संस्कारांशी, आपल्या कुटुंबाशी आणि आपल्या संस्कृतीशी कायम नाळ जोडून ठेवली पाहिजे. जेव्हा तुमचा मूल्यांचा आणि संस्कारांचा पाया भक्कम असतो तेव्हा आयुष्यात आलेले कोणतेही मोठे संकट किंवा अडचण तुम्हाला डळमळीत करू शकत नाही. पांडुरंग मुळाशी आहे याचाच अर्थ आपला भक्कम विश्वास आणि आपली मुळे घट्ट असणे आवश्यक आहे. म्हणूनच जगातील अवघड तत्वज्ञान शोधत बसण्यापेक्षा आणि बाह्य जगातील यशाच्या मागे आंधळेपणाने धावण्यापेक्षा आधी आपलं मन स्वच्छ करूया, स्वतःला आतून घडवूया आणि आपल्या संस्कारांचा पाया भक्कम करूया. अंतर्मनाची शुद्धता हाच खऱ्या यशस्वीतेचा आणि आनंदी जीवनाचा एकमेव मार्ग आहे. धन्यवाद. खरंच श्रोते हो, किती हा साधा, सरळ आणि तरीही हृदयाचा अचूक ठाव घेणारा विचार आहे. भक्तीच्या मार्गावर चालताना आपण स्वतःला विसरून फक्त भगवंताच्या प्रेमात कसे रमायचे हे संताजी जगनाडे महाराजांनी आपल्याला अतिशय सोप्या शब्दांत शिकवले आहे. हा अभंग आपल्याला आजच्या काळातही एकच आणि सर्वात महत्त्वाची शिकवण देतो की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी बुद्धीच्या अहंकाराची मुळीच आवश्यकता नसते, तर त्यासाठी फक्त मनाच्या शुद्धतेची आणि भगवंतावरील निर्मळ श्रद्धेची आवश्यकता असते. मन शुद्ध असेल तर पांडुरंग पाठीशी उभा राहतोच. भक्ती म्हणजे केवळ वारी नाही, तर संतांचे विचार आचरणात आणणे हीच खरी वारी आहे. भावार्थ संतवाणी हा तुमचा आणि आमचा एक सात्विक संवाद आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.